थांब बाळा, आयुष्यात फक्त 4 गोष्टी समजून घेतल्यास तुला आयुष्य जगण्यासाठी कुणाच्याही सल्ल्याची गरज पडणार नाही. पण लक्ष देऊन ऐक, कारण या 4 गोष्टी तुझं आयुष्य पाहण्याची दृष्टी बदलू शकतात. पहिली गोष्ट, पाण्यापेक्षाही पातळ काय आहे माहीत आहे? ज्ञान. पाणी अडथळा आला की मार्ग बदलतं, पण खरं ज्ञान भिंत कोणताही अहंकार भेदून थेट मनापर्यंत पोचतं. म्हणून बाळा, शिकणं कधीच थांबवू नकोस, कारण ज्ञान वाढतं तसं माणसाचं अज्ञान कमी होतं. दुसरी गोष्ट, पृथ्वीपेक्षाही जड काय आहे? पाप. पृथ्वीचं ओझं तू कधीतरी खाली ठेवू शकतोस, पण कर्माचं ओझं तू स्वतःपासून कुठेच लपवू शकत नाहीस. म्हणून प्रत्येक कृती करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचार, उद्या हेच कर्म माझ्यासमोर उभं राहिलं तर मी स्वतःच्या नजरेत नजर मिळवू शकेन का? अग्नीपेक्षाही तीव्र काय आहे? राग. अग्नी एक घर जाळू शकतो, पण राग एका क्षणात वर्षानुवर्षांची नाती जाळून टाकतो. आणि जळालेलं घर पुन्हा बांधता येतं, पण तुटलेला विश्वास नेहमीच पुन्हा तसाच उभा राहतो असं नाही. म्हणून बाळा, राग आला की बोलू नकोस, थांब आणि मगच उत्तर दे, कारण एका क्षणाचा संयम आयुष्यभराचा पश्चात्ताप वाचवू शकतो. आणि शेवटची, सगळ्यात खोल गोष्ट, काजळापेक्षाही काळं काय आहे? कलंक. काजळ पाण्याने धुवून निघतं, पण एखाद्याच्या मनावर लावलेला कलंक कधीकधी आयुष्यभरही पुसला जात नाही. म्हणून बाळा, ना स्वतःवर कलंक लागू दे, ना तुझ्या शब्दांनी दुसऱ्याच्या आयुष्यावर. हे 4 शब्द कायम लक्षात ठेव. ज्ञान वाढव, पाप टाळ, राग जिंक आणि कुणाचंही मन कलंकित करू नकोस. कारण बाळा, खरी श्रीमंती तिजोरीत नसते, ती असते तू किती मने जिंकलीस यात. आणि ज्या दिवशी तुझ्या कर्मामुळे एखाद्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येतील, त्या दिवशी समज स्वामींची कृपा तुझ्यावर झाली आहे. श्री स्वामी समर्थ.